माझा प्रचार तर जोमाने आहे आणि नेमकं असं झालं की युती जी नैसर्गिक युती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की जे हे फोडाफाडी झाली ते लोक ऐन वेळेवर फुटल्याने हा सारा प्रकरण झाला आणि त्याच्यामुळे समजा वेळ मिळाला नाही, नाहीतर इथे उबाटाचा अध्यक्षपदाचा उमेदवार असता आणि बाकी सगळे फुलफिल म्हणजे आघाडीचे जे आहे ते सगळे फुलफिल राहिले असते. परंतु तुम्हाला अंधारात ठेवला आता मला तितकं बोलता येणार नाही, पण इथे तसं झाल्याचं वाटतं. आता तुम्ही स्वतःच्या जोरावरच प्रचार प्रसार मी सध्या स्वतःच्या जोरावरच आमचा प्रचार चालू आहे. पक्षाच्या वतीने आम्हाला शुभेच्छा आहे. पक्षाने आम्हाला हे जे काय म्हणतात साहित्य वगैरे जे आहे स्टेशनरी ते पुरवलेलं आहे. सभा वगैरे घेतली ना. सभा सचिन तायडे साहेब आले होते. जिल्हाचे जे प्रभारी अध्यक्ष तालुका अध्यक्ष आहे जे त्यांच्याकडे डमाले पाटील विठ्ठल डमाले पाटील युवा सेनेचे ते आले होते. आमची प्रचार सभा खूप चांगली झाली. त्याच्यावर टीका टिप्पणी करायची नाही. मला आता असं वाटलं की आपण या क्षेत्रात जायला पाहिजे आणि काय हा जो गडबड वातावरण झालेला आहे तिथे कमीत कमी एका प्रभागात आपण असं प्रतिनिधित्व करायला पाहिजे एकदम साफ सुथरा स्वच्छ. ह्याच्यासाठी मी उभा आहे. मुद्दे तर सतत राहणार आहे, परंतु ते वेळेवर झाले पाहिजे. व्यवस्थित समजा दररोज घंटागाडी आलीच पाहिजे. व्यवस्थित पाणी जे आहे तर मिळालंच पाहिजे आणि आरोग्याच्या जे काय सुविधा असेल ते पण व्यवस्थित म्हणजे मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्यासाठी मी जे आहे तर नेमका जे काय निर्णय त्यावेळेस घ्यायचा आहे त्यावेळेस घेणार. आणि मी नगरपालिकेत जे आहे तर मी कोणाला म्हणजे जे माझे वार्डासाठी माझ्या प्रभागासाठी जे महत्वाचं राहील ते मी आधी हे करून घेईल, मान्य करून घेईल. जे प्रभावित हे आहे आमचा जो वार्ड आहे किंवा प्रभाग आहे त्या प्रभागावर बरंच आम्ही जसं भिल वस्ती आहेत आमची आदिवासी वस्ती तिकडची वस्ती आहे तिथे म्हणून तसं काम होत नाही. आणि मी ते भिल वस्तीचा दर्द माझ्या लक्षात आलेला आहे आणि त्याच्यामुळे माझी इच्छा अशी आहे का तिथे काहीतरी सुधारणं पाहिजे. घरकुल वगैरेची चांगली मोठी योजना आणली पाहिजे आणि त्यासाठीच मी प्रयत्नशील राहील आणि ते माझा हे राहील. मी ते म्हणजे प्रायोरिटीचा मुद्दा राहील आणि मी तिथे काम करणार.